या व्हिडिओच्या थंबनेलवरती क्लिक केलंय म्हणजे 100% तुम्ही सावित्र कंपनीचा पंप निवडला असेल किंवा तुमचा पंप बिघड झाला असेल। असं जर असेल तर तुम्हाला दोन्ही हात जोडून पायाने साष्टांग नमस्कार। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कार्तिक आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की या पंपाला बसवल्यापासून तो शेवटपर्यंत काय प्रॉब्लेम येतात आणि याला आपण कसं सॉल्व्ह करायचं। मला असं वाटलं होतं की हिथं बटन दाबल्यानंतर पाणी पाईपातून बाहेर नाही निघणार तर भावकीच्या बुडातून निघणार, पण झालं उलट। याचा जळालेला खोराट वाज भावकीच्या नाकात जाऊन मला टोमन मारित होता। बाय द वे, अकॉर्डिंग टू माय रिसर्च, जे ए टाइप कंट्रोलर आहेत ना ते बी टाइप कंट्रोलर पेक्षा जास्त प्रमाणात खराब। म्हणजे ए टाइप जो कंट्रोलर आहे ना त्याचा जो पीसीबी आहे ना तो लो व्होल्टेज मध्ये शॉर्ट होतो। आता कसं पाहिजे की आपला कंट्रोलर कोणत्या टाइपचा आहे, इथं बघा या स्टिकरवरती, प्रत्येक पंपाच्या स्टिकरवरती इथं लिहिलेलं असतं। तसे प्रॉब्लेम भरपूर आहेत, पण कसं आहे मलाच लाज वाटायला लागली तरी आपली लाज चड्डीच्या मधोमध घालून 2-4 सांगतो। प्रथम म्हणजे या कंपनीच्या अवलादीला लो व्होल्टेज मध्ये चालू करू नका, कचकनी जळून जाईल। लो व्होल्टेज सिच्युएशन म्हणजे सकाळ सकाळ असायच्या आधी आपलं घुंगरू हलवीत जाऊन त्या कंट्रोलरचं बटन दाबणे। अशा परिस्थितीमध्ये पंप तुमचा 100% चालू होतो, पण एकदा बंद केला ना परत चालूच होत नाही। असं माझ्याबरोबर 2 वेळा झाले। पहिल्या वेळेस कंट्रोलर बंद पडला ना तेव्हा त्याला मायनर प्रॉब्लेम होता, पण दुसऱ्या टायमाला जेव्हा कंट्रोलर बंद पडला ना तो डायरेक्ट जळून गेला। त्यानंतर कंपनीने वैतागून मला ना ए टाइपच्या ऐवजी बी टाइप कंट्रोलर हा देऊन टाकला। कंपनीवाले तुम्हाला म्हणतील की महाराज तुम्ही या, आम्ही तुम्हाला नवीन कंट्रोलर देऊ। अजिबात नवा कंट्रोलर देत नाहीत। ते काय करणार की मला एक दुसरा कंट्रोलर देणार आणि माझा कंट्रोलर हा गुजरातला जाणार। गुजरातच्या फॅक्टरीमध्ये तो रिपेअर होऊन माघारी येणार आणि दुसऱ्या एखाद्या शेतकऱ्याला असा फेकून मारला जाणार। मित्रांनो, या अवलादीला एक कॉमन प्रॉब्लेम अजून एक येतो, तो म्हणजे बटन चालू केल्यानंतर ग्रीन लाईट लागते पण मोटर ही चालू होत नाही। जर अशी सिच्युएशन आली तर तुम्हाला काय करायचे, सर्वप्रथम जे लोड आहे ना तो बंद करायचा, म्हणजे जो तुमचा MC4 कनेक्टर आहे ना तो काढून फेकून द्यायचा। फेकून दिलेली पिन परत बसवायची आणि बटन टाकून बघायचं की पंप हा चालू होतो का नाही। जर पंप नाही झाला तर परत लोड हा डिस्कनेक्ट करायचा, म्हणजे पिन ही काढून टाकायची। अशा काळाखाली करताना एक गोष्ट कन्फर्म करा की जे बटन आहे ते प्रॉपर बंद असावे, नाही तर बिना रबराचा घोडा लागेल। आता बटन पण बंद आहे आणि MC4 कनेक्टर पण काढलेला आहे। खाली कंट्रोलर का जाणार जे आउटपुट वायर आहे ना त्याला तुम्हाला आदली बदली करून पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला MC4 कनेक्टर बसून मोटर ही चालू होऊ शकते। आणि आता इथे जरी मोटर चालू झाली तरी तुम्हाला एक कंप्लेंट करायची की आमची मोटर जळून गेली, कारण 100% 10-12 दिवसांना तुमचा पंप हा बंद पडणार आहे। त्यामुळे कंप्लेंट आधी दानकून लावून धरायची। आणि हां, जर अजून काही प्रॉब्लेम आला तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये ना डिटेलमध्ये सांगा, मी नक्की सोल्युशन त्याचं देईल।